बुलढाण्याच्या मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात आहेत। त्यांनी नुकतीच आता बुलढाण्याच्या चिखला या गावामध्ये भेट दिलेली आहे। काय सांगणार तुम्ही? भेट दिलेली आहे, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, नेमकी काय परिस्थिती आहे, नेमकी काय घटना घडली? चिखला हे जे गाव आहे हे माझ्या मतदारसंघाला बाजूला लागूनच आहे। म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या गावाला हे लागून असलेलं गाव आहे। ॲक्च्युली मतदारसंघात जरी नसलं तरी जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये हे गाव माझ्याकडे येतं, लोणार तालुक्यामध्ये हे गाव येतं। त्यामुळे या गावाशी माझा संबंध पहिल्यापासून आहे। दुसरं असं की जी घटना जी 20 फेब्रुवारीला घडलेली आहे, ज्या दिवशी घटना घडली तेव्हापासून मी या गावामध्ये येतो आहे आणि जो काही तणाव वाढलेला आहे तो तणाव वाढलेला तणाव शांत करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। त्याच दिवशी त्या संजीवनी वाघवर जो काही अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याची तक्रार पोलिसात देऊन आरोपीची संख्या निश्चित करून काही त्यातल्या 4 आरोपींना अटक करेपर्यंत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखलपर्यंत मी आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी सकाळी 5 वाजेपर्यंत काम करत होतो आणि त्यांच्या समवेत आज संपर्कात आहे। आता आज रोजीसुद्धा मी त्या ठिकाणी जाऊन आलो आणि सगळ्यांना शांततेचं आवाहन करून आलेलो आहे की आपला जो काही या ठिकाणचा फोकस आहे तो आरोपीवरती आहे। ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना अटक करणे, आपला फोकस केवळ आरोपीवरतीच आहे, ना की कुठल्या एखाद्या जातीविरुद्ध किंवा समाजाविरुद्ध नाही। या घटनेवरून कोणीही समाजाचं राजकारण करू नये आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि जो गुन्हेगार आहे त्याला त्याच्यावरती कडक कारवाई करावी, त्याला शिक्षा व्हावी आणि अशी घटना पुन्हा इथंच नाही तर महाराष्ट्रात कुठे घडू नये अशा प्रकारची दक्षता सगळ्यांनी घ्यावी, अशा प्रकारची विनंती मी पोलिसांना आणि आपल्यामार्फत सगळ्या समस्त जनतेला करतो। जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय काय संपूर्ण प्रकरणाला? तुम्ही काय नाही, ॲक्च्युली जातीय रंग कोणी देत नाही, पण कळत नकळत बोलताना जातीय अस्मिता जागृत होत असतात, जातीय अस्मिता असतात, ते असले पाहिजेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। परंतु हे असं करत असताना थोडंसं कळत नकळत काही शब्द घसरतात, मग जाती त्या ठिकाणी तणाव निर्माण होतो आणि मग जाती समाज आहेत एक दुसऱ्याच्या समोर येतो। खरं म्हणजे या गावात सुद्धा आतापर्यंत मी स्वतः गेलेलो आहे ना, तिथे चांगले एकनाथ वाघ सारखे लोक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत, मी त्यांचा सत्कार केलेला आहे। काही इथं अतिशय चांगलं गाव आहे ना, सगळंच गाव खराब नाही आहे। आता 2.5-3 हजाराच्या लोकसंख्येमध्ये 25-30 जर मूर्ख माणसं असतील तर त्या गावाचा काय दोष आहे? आणि म्हणून कोणत्याही गावाला, एखाद्या समाजाला बदनाम या ठिकाणी करू नये। सगळ्या जातीमध्ये, सगळ्या जमातीमध्ये अशा हिनकस वृत्तीचे लोक असतात आणि त्याच्यावरून त्या जातीची, त्या समाजाची परीक्षा करण्यात येऊ नये। जे दोषी आहेत, जे मूर्ख माणसं आहेत, ज्यांची वृत्ती हिनकस आहे, त्यांना चव्हाट्यावर आणलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना अक्षरशः शिक्षा करून कडक शासन त्यांना झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आणि या अनुषंगानंच आज माननीय उद्धव साहेबसुद्धा त्यांनी संजीवनी वाघ यांना फोनवरून संपर्क साधला। त्यांनी सुद्धा सांगितलं की तुझ्या बरोबर आम्ही आहोत आणि जे दोषी आहे त्यांना अटक करण्यासंदर्भात आम्ही सगळेजण पक्ष म्हणून लक्ष घालू आणि जाती वळण याला कोणत्याही परिस्थितीत मिळू नये असं सुद्धा साहेबांनी सांगितलं आणि आम्ही सगळे त्यांच्या आदेशानुसार पुढील दिशा ठरवून काम करणार आहोत। नक्कीच चिखला गावात झालेली जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय आहे। त्या प्रकरणातल्या आरोपींना अटक झाली पाहिजे, परंतु याला जातीय रंग देऊ नये असं जे आहे ते आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन दातोंडेसह मी स्वप्नील, TV9 मराठी, चिखला, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।